गुड मॉर्निंग. आज आपण बघणार आहोत की कॅनवामध्ये पॅटर्न कसं डिझाईन करायचं, क्रिएट करायचं. हे जे पॅटर्न आहे हे कसं क्रिएट केलेलं आहे, रिपीटिंग पॅटर्न. त्याच्यासाठी आपण सुरुवात करूया फाईल न्यूपासून. तर मी इथे आलो, फाईल, क्रिएट न्यू डिझाईन. आता इथे मला स्क्वेअरमधलं डिझाईन घ्यायचं आहे, तर मी कस्टम साईजला जाणार. तुम्ही जेवढं मॅक्झिमम रेझोल्युशनचं डिझाईन घेता येईल तेवढं घ्यायचं आहे. मी सुरुवातीला 1000 बाय 1000 पिक्सेल घेतो. साधारणतः 2000 बाय 2000 किंवा 3000 बाय 3000 पिक्सेलसुद्धा चालू शकतं. सो इथे रेडीमेड रिसेंटमध्ये आहे, पण तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही इथे 2000 बाय 2000 इथे समोर आहे पिक्सेल, क्रिएट न्यू डिझाईन. ओके, आता क्रिएट न्यू डिझाईन केल्यावर आपल्यासमोर इथे आलेला आहे एक स्क्रीन, ब्लँक स्क्रीन. आता ह्याच्यावरती मला डिझाईन क्रिएट करायचं आहे. तर डिझाईन क्रिएट करताना मी बनवणार आहे वॉटर कलरचे फ्लॉवर्सचं पॅटर्न बनवणार आहे. सो त्याच्यासाठी मला एलिमेंट्समधून वॉटर कलर फ्लॉवर्स घ्यावे लागतील. आणि मला समजा ग्राफिक्स हवं असतील, वॉटर कलर फ्लॉवर्सचे ग्राफिक्स घ्यायचे आहेत, फोटो नाही घ्यायचा आहे. तर मग मी काय करणार, फ्रंट स्लॅश क्लिक करणार. इथे तुम्ही सर्च करू शकता तुम्हाला काय हवं आहे ते. तर मी इथे समजा टाकलं ग्राफिक्स. तर इथे आलं बघा, GNPHICS ग्राफिक्स आलं आहे. त्या ग्राफिक्सवर मी क्लिक केलं, सी ऑल केलं, तर लेफ्ट हँड साईडला ग्राफिक्स आपल्याला इथे मिळू शकतं डिझाईन एलिमेंट्समध्ये. हे बघा, सो ग्राफिक्स मला शोधायचे, तर सी ऑल. आता इथे मला शोधायचं आहे वॉटर कलर फ्लॉवर, वॉटर कलर फ्लॉवर्स. ओके, आता इथे वॉटर कलर फ्लॉवर्स आलेले आहेत. तर याच्यातून आता मी फ्लॉवर्स इथे घेणार आहे, ग्रॅब करणार आहे. तर आता एक महत्त्वाची गोष्ट आता दाखवतो, ते नीट बघा. इथे मी जेव्हा फ्लॉवर्स इथे घेतो, ओके, सो ह्याला रिसाईज केला आणि ह्याला अरेंज कसा करायचं ते फार महत्त्वाचं आहे. मी ह्याला लेफ्ट हँड साईडला आणलं आहे, की लेफ्ट हँड साईडला आणल्यावर कुठपर्यंत आणायचं. तर इथे तुम्हाला तिथे ब्लॅक, सॉरी, ह्या साईडला लेफ्ट हँड साईडला असं रेड कलरची लाईन दिसते. जेव्हा तुम्ही त्याला घेऊन येता, मी जस्ट झूम करतो आणि तुम्हाला दाखवतो. हे असे नेले. आता मी याला इथे लेफ्ट हँड साईडला टच केलं की इथे रेड कलरची व्हर्टिकल लाईन आलेली आहे, तिथपर्यंत त्याला न्यायचा. ओके, आता परत थोडंसं मागे येतं झूममधून. त्याच्यानंतर ह्याची एक कॉपी मला लागणार आहे, तर डुप्लिकेट करून ह्याला ड्रॅग करायचा. इथे राईट हँड साईडला पण तुम्ही त्याला ड्रॅग केल्यावरती रेड कलरची लाईन आली पाहिजे बॉर्डरला, ती आल्यावर स्टॉप करायचं. या दोघांना सिलेक्ट करायचं. आणि जर बघाल तर हा वर आहे आणि हा थोडासा खाली आलेला आहे, इथे तुम्हाला ते कळतं. तर हे बरोबर एकाच लाईनमध्ये आले पाहिजेत. पोझिशनवर क्लिक करायचं आणि पोझिशनला जाऊन आपण जर क्लिक केलं इथे, की सेंटर आणि मिडल असे दोन प्रकार आहेत. तर मिडलवरती क्लिक केलं तर ते बरोबर ॲडजस्ट होतात. हे तुम्ही दिसलं तर हे बरोबर ॲडजस्ट आमने सामने आलेले आहेत, आमने सामनेच ते आले पाहिजे. ओके, रेड लाईन एकदा कन्फर्म करायची. राईट, आता हे परफेक्ट एकमेकांच्या आमने सामने आलेले आहेत. असंच आणखीन इथे मला ऑब्जेक्ट घ्यायचे. तर परत मी एलिमेंट्समध्ये इथे आता फ्लॉवर दिसत आहेत, हा फ्लॉवर घेतो रेड कलरचा. ह्याला रिसाईज केला, ह्यालाही इथे आणला. ह्याला खाली जायला देऊ नका या बॉर्डरच्या. ओके, इथे आणला, पर इथे रेड कलर आला आहे. पेजच्या बाहेर मी त्याला खाली आणत नाही आहे. इथे पण तो परफेक्ट रेड कलरची बॉर्डर इथे आली पाहिजे, रेड कलर आला पाहिजे इथे. ओके, सो इथे मी आलेलो आहे. आता आणखीन एक फ्लॉवर स्मॉल इथे ॲड करतो मी. सो एलिमेंट्स स्मॉल फ्लॉवर असं मिळणार नाही, मोठ्या साईजचे मिळतात, तर आपण त्यांना लहान करू शकतो. त्याच्यासाठी मग इथून एखादं आपण छोटं दुसरं काय मिळते ऑब्जेक्ट, तर ते घेऊया. इथे मी समजा हे घेतलं, त्याला लहान केलं फ्लॉवरच्या ऐवजी. ओके, आता याला मी ॲडजस्ट करतोय इथे लेफ्ट हँड साईडला, ह्याला जरा लहान करतो. ओके, आता लेफ्ट हँड साईडला ॲडजस्ट झाला. त्यांची डुप्लिकेट घ्यायची, डुप्लिकेट अशी स्ट्रेट इथे आली पाहिजे. ही पण लेफ्ट हँड साईडला
राईट हँड साईडला अरेंज झाली, सॉरी. ओके, ह्या दोघांना सिलेक्ट करतो, थोडंसं खाली शिफ्ट करतो, पण दोघांनाही सिलेक्ट करून मला ते ना खाली शिफ्ट करावं लागेल, थोडंसं शिफ्ट करायचं आहे अगदी. ओके, सो हे मी 4 कॉर्नर्स ॲडजस्ट केले. सेम हे वरती आणि खालती सुद्धा मला हवं आहे एलिमेंट्स मध्ये. मग मी आता दुसरा फ्लॉवर्स घेतो इथून, फॉर एक्झाम्पल दिस वन. वरती इथे अरेंज केला. हा पण अरेंज करताना असाच रेड कलर तिथे आला पाहिजे वरती. वरती या बरोबर, हा आपला, हां एकदम टॉपला रेड कलर. ओके, अगेन ह्याला डुप्लिकेट केला. आता हा खाली आणला, खाली रेड कलरला. आता ह्याला अरेंज कसा करायचा, तर हा आणि हा, ओके, पोझिशनला बघायचं, हे सेंटरला आले पाहिजेत, मिडल नाही, सेंटरला. आता तर ते ऑलरेडी सेंटरला असल्यामुळे सेंटर हायलाईट होत नाही आहे. परफेक्ट सेंटरला असल्यामुळे सेंटर ऑप्शन हायलाईट झालेलं नाही. इथून हे घेतो, लहान करतो याला. ओके, याला इथे ठेवला. इथे पण ह्याला अरेंज करताना वरती बघायचं, वरती लक्ष केलं पाहिजे आपलं. तर ह्याला थोडासा मी तिरका करतो. असा तिरका केल्यावरती हा परत वरती टच होतोय की नाही हे एकदा कन्फर्म करायचं. डुप्लिकेट असाच्या असा खाली आणायचा. आणि आता इथे त्याचा अप्पर पार्ट दिसला पाहिजे, हां हे लक्षात घ्या. इथे त्याचा अप्पर पार्ट, ह्या दोघांना सिलेक्ट करायचं, पोझिशन एकदा चेक करायची, सेंटर आहे का, तर परफेक्ट सेंटर आहे. आता हे परफेक्ट सेंटर ह्या कारणामुळे येत आहेत कारण मी त्यांना ड्रॅग करताना शिफ्ट दाबून ड्रॅग करतोय. शिफ्ट दाबून ड्रॅग केल्यामुळे त्यांचे सेंटर्स आपल्याला परफेक्ट मिळते. आता वरती एक लास्ट वन ऑब्जेक्ट मी फक्त घेतो. ओके, कारण हे मी परत परत रिपीट करण्यामागचं कारण एकच आहे की इथे जरा जरी तुमचं चुकलं अलाइनमेंट तर प्रॉब्लेम येऊ शकतो डिझाईनमध्ये, पॅटर्नमध्ये. त्यामुळे मी हे प्रिकॉशनरी मेजर असल्यामुळे मी वारंवार ते सारखं तुम्हाला करून दाखवतोय. ओके, तर ह्याला मी लहान केला, ह्याला इथे आणून ठेवला. पहिल्यांदा आता खाली ठेवतो, तर जरा जस्ट अपोजिट दाखवतो. याला खाली ठेवला, ह्याला अरेंज, हा रेड लाईनलाच अरेंज झाला पाहिजे. थोडासा मी याला तिरका करतो. तिरका केल्यावर सुद्धा एकदा चेक करायचा की तो बरोबर रेड कलर दाखवते का. डॉटेड लाईन आली नाही पाहिजे, इकडे प्लेन लाईनच आली पाहिजे, लक्षात ठेवा. आता हा वरती घेतोय त्याला. आता मी शिफ्ट दाबलेला नाही आहे, मी त्याला जस्ट अंदाजे शिफ्ट न दाबता वरती आणून ठेवलं आहे. आता याला मी सिलेक्ट केला, शिफ्ट दाबून याला सिलेक्ट केला, पोझिशन. आता बघा सेंटर हायलाईट झालं, क्लिक केलं, आता दोघेही सेंटरला अरेंज झालेले आहेत प्रॉपर. ओके, थोडंसुद्धा वर खाली होता कामा नये हा ऑब्जेक्ट. आणि जरासुद्धा ते साईडला पण झालं नाही पाहिजे, वर खाली पण नाही झालं पाहिजे आणि साईडला पण नाही झालं पाहिजे. परत एकदा आपल्याला ते कन्फर्म करून घ्यायला लागणार. बरोबर झाले आता व्यवस्थित. आता मध्ये तुम्हाला जे काही पाहिजे ते इतर कसेही तुम्ही फील करा, तिकडे तुम्हाला जे पाहिजे ते. आता मध्ये फिल करताना त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. सो लेट्स गो विथ दिस. याला इथे अरेंज केला, मध्ये तुम्ही कसेही फील करा, त्यांचं काही टेन्शन नाही आहे. एलिमेंट्स, मला माहिती आहे तुमचं त्या बदकाच्या पिल्लावर, पाखराच्या पिल्लावर लक्ष आहे, तर ठीक आहे. तो फुलांमध्ये कुठे ठेवणार त्याला, तो वॉटर कलर दिल्यामुळे तो तिथे आलेला आहे. ओके, सो याला मी अरेंज करतो. तुम्ही आणखीन छान प्रकारे अरेंज करू शकता. मी इथे जस्ट इन वे झालं नको म्हणून फास्ट अरेंज करतोय.
ओके. सो हे मी इथे अरेंज केलेलं आहे. आता ही एक स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे अरेंजमेंट करायची. बॅकग्राऊंड कंप्लीट त्याची ट्रान्सपरंट घेतलेली आहे, म्हणजे बॅकग्राऊंडला मी काही कलर दिलेला नाही आहे. ओके. आता महत्त्वाची स्टेप अशी आहे की याला डाउनलोड करायचं आहे. क्लिक ऑन शेअर. शेअरवर क्लिक केलं, क्लिक ऑन डाउनलोड. आता डाउनलोडला इथे येतं PNG. ओके. तर इथे तुम्हाला साईज चेंज करायची असेल तर कॅनवाचं प्रो व्हर्जन असणं गरजेचं आहे. कॅनवाचं प्रो व्हर्जन असल्यामुळे मी इथे त्याची साईज वाढवू शकतो, कमी करू शकतो. ती जेवढी मॅक्झिमम तुम्हाला घेता येईल 3000 बाय 3000 पिक्सेल वगैरे तेवढी तुम्ही तिथे घ्यायची. मी 2000 बाय 2000 पिक्सेलच ठेवतो आहे. ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड ऑन करतो आहे. हेही फीचर प्रीमियममध्ये अवेलेबल असं आहे. जर ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड ऑन केलेली आहे तर मी इथे डाउनलोड करतो आहे. किती डाउनलोड आपल्या हार्ड डिस्कवर होणार आहे हे तुम्हालाही माहीत आहे. सो इट्स गेटिंग डाउनलोडेड. ओके. आता इथे ती डाउनलोड झालेली आहे. मी डेस्कटॉपवर त्याला नाव देतो फ्लॉवर पॅट फॉर पॅटर्न. ओके. मी जी डाउनलोड केलेली आहे दिसते तुम्हाला इथे. आता हा जो कलर ग्रे दिसतो तो ट्रान्सपरन्सीमुळे दिसतो आहे. ओके. मी इथे ॲड पेज केलं. इथे एक पेज ॲड करणं गरजेचं आहे तुम्हाला त्याचा आउटपुट दाखवायला. ॲड पेज. नेक्स्ट स्टेप, अपलोडमध्ये जायचं आणि आपण जे डाउनलोड केलं आहे ते परत अपलोड करायचं. अपलोड फाईल. तर ही जी फाईल आहे ती मी अपलोड करतो आहे. ओके. ही फाईल इथे अपलोड होत आहे, झालेली आहे. कंप्लीट फाईल अपलोड करून आपली. आता ही फाईल मी इथे घेतो, क्लिक करतो, इथे अपिअर झालेली आहे. ओके. सो मी ही फाईल अशी एका साईडला कॉर्नरला केली. ओके. तुम्ही पोझिशनला जाऊन त्याला टॉपवर क्लिक करू शकता आणि लेफ्टला. टॉप आणि लेफ्ट केलं म्हणजे काय, तर हे इथे आहे तर मी इथे टॉपवर क्लिक केलं तर टॉपला अलाईन होईल, लेफ्टवर क्लिक केलं तर लेफ्टला अलाईन होईल. आलं लक्षात. आता याला मी लहान करतो, तर लहान किती करतो आहे, स्मॉल. तुम्हाला 4 पोर्शनमध्ये हवं आहे तर एक्झॅक्टली ते हे दिसेपर्यंत मी त्याला लहान केला. आता त्याला एकतर मी शिफ्ट दाबून घेऊ शकतो किंवा डुप्लिकेट करतो. आता डुप्लिकेट केल्यावर मी काय करतो, मी त्याला अलाईन टू पेज टॉप आणि इथे येऊन करतो राईट. आलं लक्षात. ओके. ह्याला परत मला खाली आणायचं आहे, सो डुप्लिकेट. आता ह्याची अलाइनमेंट पोझिशन करतो मी बॉटम. मी मॅन्युअली पण आणू शकतो आणि हे राईट. या परफेक्ट तिथे झाला. याला डुप्लिकेट केला, याला बॉटम आणि लेफ्ट. ओके. सो अशा प्रकारे तुम्हाला इथे दिसेल की इथे पॅटर्न क्रिएट झालेलं आहे. ओके. आपलं तुम्हाला इथे दिसतंय की हे पॅटर्नचं रिपिटेशन झालेलं आहे. हे पॅटर्न इथे परफेक्ट रिपीट झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकाल की इथे पॅटर्न आलेलं आहे, इथे पॅटर्न आलेलं आहे, फ्लॉवर बरोबर आलेले आहेत. ओके. सो हे पॅटर्न रिपीट करण्यासाठी आपल्याला अत्यंत आवश्यक. इथे आता मी जस्ट चेक करतो, मला इथे जरा गोंधळ दिसतंय. हो, इथे गोंधळ झाला आहे. हे तुम्ही जर बघाल तर इथे वरती गॅप आहे, हे बरोबर अलाईन झालेले नाही आहेत. तर याच्यामुळे काय झालेलं आहे तेही मी तुम्हाला दाखवतो. बरं झालं ही मिस्टेक झाली. याच्यामुळे काय झालं आहे की तुम्ही जर इथे बघाल तर हे पॅटर्न बरोबर जॉईन झालेलं नाही, कारण लेफ्ट हँड साईडचं वर आहे, राईट हँड साईडचं खाली आहे. बरं झालं ही चूक झाली. म्हणजे काय होतं मिस्टेक मिळते ही आपल्याला कळलेलं आहे. हे मी डिलीट करतो सेकंड पेजवरचं. परत इथे येतो, ह्यानं जरा ॲडजस्ट करतो. कसं करायचं, याला सिलेक्ट करायचा, याला सिलेक्ट करायचा, पोझिशन. हे बघा दिसलं तुम्हाला, हे मिडल केलं तर आत्ता ते बरोबर एकमेकांच्या समोर आलेले आहेत. परत सेम प्रोसेस. मी हे डाउनलोड करतो, क्लिक ऑन डाउनलोड. पण आता इथे 2 पेजेस असल्यामुळे मी इथे करतो करंट पेज. फक्त फर्स्ट पेज डाउनलोड होईल. ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड डाउनलोड. त्याला आता डाउनलोड झाल्यानंतर मी नेम सेम देणार आहे, त्यामुळे ते जे मी डाउनलोड केले ते रिप्लेस करणार आहे. ओके. किंवा रिप्लेस नाही करत, नाव दुसरं देतो, म्हणजे नंतर मला परत तुम्हाला दाखवता येईल की त्यांच्यामध्ये फरक काय आहे. तो फ्लॉवर पॅटर्न
आणि फ्लॉवर पॅटर्न 01. नवीन जे आता मी डाउनलोड करतो आहे ते फ्लॉवर पॅट 01. ओके, सो इथे फ्लॉवर पॅट 01 आलेला आहे. आता मी इथे त्याला अपलोडला जातो. हे दुसरं पेज घेतलं आहे, अपलोड फाईल, फ्लॉवर पॅट 01 अपलोड. ओके, सो क्लिक. आता याला मी लहान करतो किंवा याला पहिला पोझिशनिंग करून घेऊया. पोझिशन टॉप लेफ्ट, मग लहान केलं. बरोबर इथे 4 पोर्शनमध्ये ते डिवाइड आहे. डुप्लिकेट टॉप राईट. ओके, आता यांची डुप्लिकेट मी घेतली. इथे बॉटम वगैरे आपल्याला मिळत नाही कारण 2 ऑब्जेक्ट सिलेक्ट आहेत, म्हणून पोझिशन याला सिलेक्ट करून पोझिशनला आलं. पोझिशन बॉटम लेफ्ट, हे डुप्लिकेट घेतलेलं आहे त्या पोझिशन बॉटम राईटने. बघा हे झाले अलाइनमेंट. आता तुम्हाला इथे दिसेल हे मगाशी जो गडबड झाली होती ती गडबड आता इथे निस्तरली गेलेली आहे. हे बघा, हे पान अगदी कंटिन्युटीमध्ये आलेलं आहे. जेव्हा हा वेगळा पार्ट आहे, हा वेगळा पार्ट आहे, पण हे कंटिन्युटीमध्ये आपल्याला जे दिसतंय ते आपण त्याला परफेक्ट अलाइन केल्यामुळे. त्यामुळे तुमची जर अलाइनमेंट चुकली तर लक्षात ठेवायचं काय प्रॉब्लेम येऊ शकतो ते. आता हे करताना आपल्याला इथे जर मी थोडंसं झूम करतो. ओके, इथे क्लिक केलं आहे, इथे पोझिशनला आलो, त्याची पोझिशन दिसते तुम्हाला 00. इथे आलं आहे तर इथे 1000 पिक्सल तुम्हाला दिसते. तीही जस्ट मी एक्स ॲक्सेसवर याला केलं समजा 9 पिक्सल, तर तो थोडासा लेफ्टला सरकला. याने काय झालं, त्या दोघांमध्ये जी गॅप दिसत होती, जशी तुम्ही जर इथे ऑब्झर्व कराल तर इथे तुम्हाला एक छोटीशी व्हाईट गॅप दिसते. दिसली? तिथे माऊस नाही नेऊ शकत, माऊस नेला की ब्ल्यू होतं आहे. तर ते तुम्ही इथे जे पान दिसते त्याच्यामध्ये व्हाईट गॅप तुम्हाला दिसत असेल छोटीशी एकदम, ती घालवायची असेल तर इथे मी क्लिक करतो. आता ह्याची एक पोझिशन जी आहे ती 999 करतो. म्हणजे तो थोडासा स्मॉल पिक्सेलने लेफ्ट हँड साईडला सरकेल आणि तो त्याला जॉईन होईल. ओके, इथे बॉटमला आणि टॉपला मला काही दिसत नाही आहे. प्रॉब्लेम जर असेल दिसला तर इथे पण तुम्हाला जर लाईन दिसली बॉटम आणि टॉपमध्ये तर तुम्ही पण इथे त्याच्या वाय ॲक्सिसवर तेव्हा काम करू शकता. ओके, सो अशा प्रकारे हे पॅटर्न आपण इथे बनवलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.